योद्धा न्यूज मराठी। कांदा उत्पादक शेतकरी संकटात, उत्पादन खर्चही निघेना, खेडमधील शेतकऱ्यांचं सरकारला हमी भावासाठी साकडे। पुणे खेड, दत्ता भगत। खेड तालुक्यातील रेटवडी आणि परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे। एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे बाजारभावातील घसरण, यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून सरकारनं कांद्याला योग्य हमीभाव द्यावा अशी आर्तसाद रेटवडी येथील शेतकरी राजेंद्र रूपाजी भगत यांनी घातली आहे। महागाई आणि निसर्गाचा दुहेरी मार। रेटवडी येथील कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र भगत आणि अरुणाताई भगत यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की सध्या शेती करणं मोठ्या जिकिरीचे झाले आहे। कांदा पिकासाठी लागणाऱ्या घटकांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। खतांच्या किमतीत वाढ, सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे भाव प्रचंड वाढले आहेत। बियाणांचा तुटवडा, दर्जेदार कांदा बियाणांसाठी शेतकऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागत आहे। मजुरीचा खर्च, शेती कामासाठी लागणारी मोलमजुरी वाढल्यानं उत्पादन खर्चाचा मेळ बसत नाहीये। हवामान बदलाचा फटका, केवळ महागाईच नाही तर बदलते हवामान आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे। सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। कष्टानं पिकवलेला माल बाजारात नेल्यानंतर तिथे मिळणारा दर हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे। सरकारकडे हमी भावाची मागणी। रेटवडी आणि आजूबाजूच्या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचं जीवन पूर्णतः कांदा पिकावर अवलंबून आहे। मात्र बाजारभावात शाश्वती नसल्यानं या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे। खते, बियाणं आणि मजुरीचा खर्च पाहता सध्या मिळणारा बाजारभाव शेतकऱ्याला देशोधरीला लावणारा आहे। सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून कांद्याला योग्य हमीभाव जाहीर करावा, तरच शेतकरी जगू शकेल, अशी भावना राजेंद्र भगत यांनी व्यक्त केली। प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता रेटवडी परिसरातील सर्व शेतकऱ्यांकडून होत आहे। आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर पासून जवळ असणारं रेटवडी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणचे जे शेतकरी आहेत, कांदा उत्पादक शेतकरी, त्यांच्याकडे आपण आज मत जाणून घेऊ। भाऊ नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय? माझं नाव राजेंद्र भगत, राहणार रेटवडी भगत वस्ती। ताई आपलं नाव काय? अरुणा राजेंद्र भगत। हो, आता तुम्ही हे कांदा पिकवलेला आहे बरोबर, तर यासाठी आपल्याला साधारणतः खर्च किती आलेला आहे? भरपूर खर्च येतो। सालपेटाच्या गोणी लागतात, मोलमजुरीला माणसं कमी पडतात आणि धुक्याचं वातावरण असल्यामुळे कांदा व्यवस्थित येत नव्हता, पण आम्ही त्याही आता वातावरणात पाठीमागे जो पाऊस वगैरे झाला, धुके पडले, याचा परिणाम झाला का? परिणाम झाला, पण कांदे औषधं मारून फवारण्या करून कांदा आणलेले आहे आम्ही। चांगल्या प्रतीचा कांदा आता सध्या मार्केटमध्ये आणलाय आम्ही। बरोबर आहे, कांदा तुम्ही चांगल्या प्रतीचा आणलाय, परंतु ह्या हवामानाचा एवढा इफेक्ट झाला, त्याच्यात फवारण्या वाढल्या का तुमच्या? फवारण्या वाढल्या ना। आणि मग साधारणतः खर्च किती झाला असेल? साधारण भरपूर खर्च झाला। आता खर्च तसं सांगता नाही तिथे, पण भरपूर खर्च झालेला आहे। तरी पण अंदाजे मिनिमम मॅक्झिमम सालपेट वगैरे जाऊन आता 2100 रुपयाला खताची गोण आहे, तर खताच्या तीन डोस खताचे केले जातात। 5 फवारण्या केल्यात। 5 फवारण्याला प्रत्येक फवारणी 2000 पण 10,000च्या फवारण्या झाल्यात। खताच्या गोणी जवळ 7-8 हजाराचे खत गेले। मोलमजुरी, पाणी काही परवडत नाही हो, पण शासनाने बाजार द्यायला पाहिजे तसा ना। म्हणजे तुमची अपेक्षा आहे खतांचे बाजारभाव कमी झाले पाहिजे, बियाण्याचे बाजारभाव कमी झाले पाहिजे, अशा प्रकारच्या तुमच्या अपेक्षा। ताई मला सांगा, आता तुम्ही एवढे कष्ट केलेत बरोबर, आता हा जो कांदा उत्पादन केलेला आहे अगदी छान कांदा आहे, मोठा आहे, तर तुम्हाला काय वाटतंय मग असं शासनाकडनं काय मिळावं असं तुम्हाला? शासनाने प्रति क्विंटल भाव द्यायला पाहिजे व्यवस्थित। आम्ही एवढं कष्ट करतोय म्हणल्यावर भावच्या प्रतीचा द्यायला प्रत करून सध्या कांदा आम्ही मार्केटला नेतो बघा, कॅरेट मध्ये भरून। आता सध्या बाजार काय आहे साहेब? सध्या 9 ते 13 रुपये। म्हणजे निश्चितच 9 ते 13 रुपये तुम्हाला काही परवडत नाही? काहीच परवडत नाही। म्हणजे तुमची अपेक्षा आहे का शासनाने हमी भाव द्यावा? हमी भाव द्यावा, म्हणजे अशा प्रकारचं। ताई तुमचंही तेच मत आहे, तर तुम्ही आमच्या योद्धा चॅनेलमध्ये आलात आणि आपली माहिती सांगितलेली आहे,
तर निश्चितच आम्ही आपली शासनाकडे दखल पाठवणार आहोत. तुमचं पुन्हा एकदा आमच्या योद्धा चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. धन्यवाद.